हॅलो, हां बोला. सर मी संतोष पाटील बोलतोय. हां बोला की साहेब. सर ते असं जे बचत गटांच्या महिलांना जे आपण तुम्ही जे बोलवताय कार्यक्रमांना, हां. ते काय म्हणजे असं ते सक्तीचं असते का त्यांनी येणं वगैरे ते? नाही करत. का हो? नाही ते मी बऱ्याच कार्यक्रमांना आता बघितलंय. मागच्या वेळी संजय मंडलिक साहेबांचा फॉर्म भरायचा होता, त्यावेळी पण बचत गटाच्या बायका भरून नेल्या. परवा तो ह्याचा कार्यक्रम होता. वरनं पत्र येते ना, शासनाचं पत्र आलतं. आमचं त्याचा विषय नव्हता. संपर्क अभियानासाठी हे होतं. संपर्क अभियान मंडलिक नव्हतं. साहेबांच्या याच्यासाठी नव्हतं ते काय. ऐका तर सांगतो, संपर्क अभियान मी स्वतः सुद्धा आलो होतो तिथं. एक ही महिला कुठल्या संपर्क अभियान नाही तर कशात नव्हत्या. नाही. ज्या त्या बायका तिथपर्यंत पोहोचू पण शकल्या नाहीत, त्या अर्ध्या वाटेतनं परत आल्यात. बर. एवढं त्या म्हणजे तुमचं बरोबर संपर्क अभियान एखादा नेता फॉर्म भरतोय त्याच दिवशी कसं काय असते हो? आता ते कलेक्टर साहेबांनी मला ते पत्र दिलं. पाहिजेत आणि कलचं पण तुम्ही जे गौशाला जे उद्घाटन होतं याचं PSCचं बर. त्यासाठी सुद्धा प्रत्येक गावातनं बचत गटाच्या महिला बोलवल्या होत्या. त्याच्यासाठी जर तुम्हाला आणलं मला पत्र पाहिजे. उद्या मी माहिती अधिकार घेऊन येतो तुमच्याकडे. ठीक काय आहे. व्हायलंय साहेब, हे बचत गट हे तुमचे राजकीय कार्यक्रमासाठी वापरले जायला लागलेत. असं चित्र दिसायला लागले. असं काय नाही आहे साहेब. मग तर गर्दी आमचं बचत गट काय गर्दी जमवायसाठी नेमलेत काय? नाही BDO ऑफिसनं सांगितलेलं ना. मला पत्र द्या. तुम्हाला जे पत्र दिलंय का नाही ते पत्र द्या मला. मी उद्या माहिती अधिकारी घेऊन तुमच्याकडे येतोय. ठीक आहे. हा, उद्या मी येतोय. मला उद्या पत्र लेखी जी मागच्या वेळी होती ती पण पत्र. नाही, आम्हाला तोंडी सूचना दिली त्या BDO साहेब. आता तुम्ही सांगितलंय पत्र दिलाय म्हणून. नाही ते नाही, ते संपर्क अभियानाचं एक होतं. संपर्क अभियानाचं पत्र, उद्याचं पत्र, मला पत्र पाहिजेत ती सगळी. ठीक. नाहीतर मी तुमच्या विरोधात ऍक्शन घेणार. घ्या. हा.